कापडणे येथील बापू कलाने यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या डीपीडीसी योजनेतून विविध विकास कामे कापडणे गावात केल्याने औपचारिकरित्या पणन मंत्री जयकुमार रावल यांचे अभिवादन करून केले हार्दिक स्वागत। नामदार जयकुमार भाऊ रावळ यांचं पहिल्यांदा आगमन झालं। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू आणि भाऊंनी आपल्या गावासाठी विविध विकास कामं दिलेले आहेत त्याचं औपचारिक उद्घाटन झालं असं आपण जाहीर करतो, कारण पुढे जिनिंगच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्यामुळे मी भाऊंचं मनपूर्वक आभार मानतो। भाऊंनी वेळोवेळी आपल्या गावासाठी सहकार्य करावं अशी मी भाऊंना विनंती करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्याकडनं आपण सातत्याने प्रेरणा घेत असतो। खरं तर बरेच दिवसापासून धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचं गाव कापडणे ते येण्याचा आमचा काही ना काही निमित्ताने चालू होता, परंतु काहीतरी अडथळा यायचा। आज माझ्या खात्यामधनं कापसाचं जिनिंगचं उद्घाटन आणि एक छोटा उद्योग हा आपल्या कापडण्यामध्ये आला आहे, आनंदाची बाब आहे। खरं तर सकाळी मी बापूंना काल रात्री सांगितलं की सकाळी मी 9:30-9:45 येईल आणि कार्यक्रमावर वेळेत घेऊ, परंतु फार मोठं मला पोट फार दुखत होतं माझं। डॉक्टरांना बोलवलं, इलाज केलं आणि कार्यक्रमाला तर जावंच लागेल म्हटलं। औषधं वगैरे घेतली आणि निघालो। इथे कापडणं हे आपलं धुळे जिल्ह्यातील एक मोठं व्हायब्रंट असं गाव आहे। सगळ्या प्रकारचे जाती धर्म पक्ष सगळे लोक इथे राहतात आणि अत्यंत विकासाच्या विचाराने आपण सगळीकडे राहत असतात। मागच्या काळामध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून बापू कलाने यांच्या आग्रहावर काही निधी आपण दिलेला आहे। पुढच्या काळामध्ये आपला धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कापडण्याच्या विकासासाठी अजून काय आपल्याला देता येईल तर ते देखील मी द्यायचा प्रयत्न करेल। आमदार आपले इथे आहेत प्रयत्न करतात आणि दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। आपण सगळे मिळून या देशाच्या विकासासाठी काम करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचं राज्य रयतेचं राज्य जे आपल्याला सांगितलं की लोकांसाठी असलेलं राज्य ते स्थापन करून आपण सगळे मिळून काम करण्याचा प्रयत्न करूया। आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये माझं स्वागत केलं। मी तर अगदी लहानपणापासून आपल्या सगळ्यांना ओळखतो। मी लंडनहून शिकून आलो, पहिली निवडणूकमध्ये कापडणे वगैरे फिरायला आलो होतो बाहेर आणि त्याही जुन्या आठवणी आहेत। आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।